ना आदिगुरु शंकरा, लागो निशिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा, जाला जो आमुते, तो हा तू घेऊनी आघवा, कळी गिळितया जीवा, सर्व प्रकारी धावा, करी पावेगी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती शैव श्रेष्ठ संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो महाकाळ सर्व जीवांचा घास घेत असल्याचे पाहून दयाळू असलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी अशी आज्ञा केली की, ज्ञानदेवा, आद्य गुरु जे महादेव भगवान शिवशंकर, त्यांच्यापासून मच्छिंद्रनाथांना, त्यांच्यापासून गोरक्षनाथांना व त्यांच्यापासून गहिनीनाथांना अशा या शिष्य परंपरेने हा आत्मबोधाच्या महाऐश्वर्याचा जो लाभ आमच्यापर्यंत आला, तो सर्व आत्मबोध घेऊन तू या कलियुगाच्या प्रभावाने त्रस्त होऊन दुःखाने गिळल्या जाणाऱ्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे सत्वर मुक्त करून त्यांचा उद्धार कर। आणि मग सद्गुरुनाथांची आज्ञा प्रमाण मानून पीडित झालेल्या जीवांना दुःखमुक्त करण्याच्या तळमळीने निवृत्तीनाथांकडून श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ सांगण्याच्या निमित्ताने ही जी शांतरसाची वृष्टी झाली, तोच हा ज्ञानेश्वरी ग्रंथ होय। महाशिवरात्रीच्या या मंगल पर्वावर आपल्यालाही आत्मबोधाचा महालाभ होऊन संसार दुःखाची निवृत्ती व्हावी, हीच महादेव चरणी प्रार्थना। महाशिवरात्री निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा। जय जय रामकृष्ण हरी। कोटि भास्वरं भवाब्धिकारकं पदं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे।